सावकारी त्रासाला कंटाळून आयुष्य संपवण्याच्या अनेक घटना या आधी घडल्या आहेत। आजही सावकारी जाचात अनेक गरीब अडकल्याचं चित्र आहे। आता विदर्भात चंद्रपुरात एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे। चंद्रपुरात सावकारानं कर्ज वसूल करण्यासाठी शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला लावली आहे। हा प्रकार समोर आल्यानंतर आता खळबळ उडाली आहे। भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, देश विकसित भारत होण्याचे स्वप्न पाहत आहे। पण या चकचकीत आकडेवारीच्या मागे एक अत्यंत भयानक, वेदनादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी कहाणी दडलेली आहे। आज आपण विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका शेतकऱ्याची गोष्ट ऐकणार आहोत। रोशन सदाशिव कुडे यांची। तुम्ही तुमच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी धडपडत आहात। शेतीतून काहीच मिळत नाही, म्हणून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त 1 लाख रुपये कर्ज घेता। काही वर्षातच ते कर्ज वाढत वाढत भरमसाठ व्याजामुळे 74 लाख रुपयांवर पोहोचतं आणि जेव्हा ते कर्ज फेडण्याचा कोणताही मार्ग उरत नाही, तेव्हा तुमच्यावर एक अत्यंत क्रूर वेळ येते। कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची किडनी विकावी लागते। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। चंद्रपूरच्या एका गरीब शेतकऱ्याला सावकाराच्या भरमसाठ व्याज वसुलीमुळे स्वतःची किडनी विकण्यासाठी कंबोडिया येथे जावं लागलं। त्याने किडनी 8 लाख रुपयांना विकली, पण तरीही त्याचे संपूर्ण कर्ज फिटलेले नाही। या एका घटनेतून अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात। सावकारीचे हे भयानक जाळे आजही महाराष्ट्रात कसे कार्यरत आहेत? 1 लाखाचे 74 लाख कर्ज कसं होतं? यामागे कोणता बनाव आहे? पोलीस आणि प्रशासनाने या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष का केलं? विकसित भारत होण्यापूर्वी आपण आपल्या अन्नदात्याला वाचवणार आहोत की नाही? आज आपण याच क्रूर सत्याचा पर्दाफाश करणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। पीडित शेतकरी रोशन कुडे यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर गावात 4 एकर शेती आहे। याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। पण विदर्भातील शेतीचं संकट आपल्याला माहीतच आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाही। आर्थिक संकट दूर करण्यासाठी रोशन कुडे यांनी एक चांगला निर्णय घेतला, पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा। व्यवसायासाठी भांडवल नव्हतं, म्हणून त्यांनी 2 वेगवेगळ्या सावकारांकडून प्रत्येकी 50-50 हजार रुपये असे एकूण 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले। नशिबाने इथेही त्यांची साथ दिली नाही। खरेदी केलेल्या गायी दुर्दैवाने मरण पावल्या आणि शेतीतूनही अपेक्षित उत्पन्न आलं नाही। कर्ज फेडणे तर दूरच राहिलं, उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला। इथेच खरा खेळ सुरू होतो, तो म्हणजे अनधिकृत सावकारीचा। जेव्हा रोशन कुडे कर्ज फेडू शकले नाहीत, तेव्हा सावकारांनी त्यांच्यावर मानसिक आणि आर्थिक दबाव आणायला सुरुवात केली। सावकार त्यांच्या घरी येऊन सतत तगादा लावत असत, अपमानास्पद बोलू लागले। रोशन कुडे यांनी कर्ज फेडण्यासाठी अनेक प्रयत्न केले। 2 एकर जागा विकली, ट्रॅक्टर विकला, घरातील इतर सामान विकले, पण कर्ज काही संपले नाही, उलट ते वाढतच गेले। कसे? कारण सावकार अनधिकृत सावकारी करत होते आणि त्यांनी लावलेले व्याज सामान्य नव्हते। रोशन कुडे यांच्या म्हणण्यानुसार 1 लाखावर दिवसाला 10,000 रुपये प्रमाणे व्याज आकारले जात होते। तुम्ही विचार करा, दिवसाला 10,000 रुपये व्याज म्हणजे महिन्याचे 3 लाख रुपये। या भरमसाठ चक्रवाढ व्याजामुळे केवळ 1 लाखाचे कर्ज वाढत वाढत जाऊन तब्बल 74 लाख रुपयांवर पोहोचले। हे आकडे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या बाहेरचे आहेत। हे सिद्ध करतं की हे अनधिकृत सावकार देशातील कायद्यांना आणि माणुसकीला किती सहजपणे पायदळी तुडवत आहेत। जेव्हा कर्ज फेडण्याचे सर्व मार्ग बंद झाले, रोशन कुडे पूर्णपणे हतबल झाले होते। याच वेळी कर्ज घेतलेल्या एका क्रूर सावकाराने त्यांना आपली किडनी विकण्याचा सल्ला दिला। या सल्ल्यानुसार एका एजंटने रोशन कुडे यांना संपर्क केला आणि त्यांना किडनी विकण्यासाठी तयार केलं। कोलकाता येथे तपासणी म्हणजे सर्वात आधी एजंटने रोशन कुडे यांना कोलकाता येथे नेलं, जिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया। तपासणी पूर्ण झाल्यावर त्यांना थेट कंबोडिया या देशात नेण्यात आलं। तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली। रोशन कुडे यांनी ही किडनी 8 लाख रुपयांना विकल्याचा दावा केला आहे। विचार करा, आपले शरीर, आपल्या आयुष्याचा आधार विकण्याची वेळ एका शेतकऱ्यावर येते, फक्त 1 लाखाच्या कर्जासाठी। किडनी विकून मिळालेले 8 लाख रुपये त्यांनी सावकारांना दिले, पण या क्रूर व्यवहारातूनही त्यांचे संपूर्ण 74 लाख रुपयांचे कर्ज फिटलेले नाही आणि सावकारांचा पैशांसाठीचा तगादा अजूनही सुरूच आहे। त्यांचे कर्ज कायम आहे आणि त्यांच्याकडे आता फक्त एकच किडनी उरली आहे। हा प्रकार केवळ सावकारी नाही, तर मानवी अवयवांचा अवैध व्यापार
आणि देशाबाहेर चालणाऱ्या स्कॅमशी जोडलेला एक गंभीर गुन्हा आहे। या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक भाग म्हणजे प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाचे दुर्लक्ष। पोलिसांचे दुर्लक्ष। पीडित शेतकरी रोशन कुडे यांनी सांगितलं की त्यांनी न्याय मिळवण्यासाठी स्थानिक पोलिसांपासून ते थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती, पण त्यांच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष देण्यात आलं नाही आणि सावकारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। जर पोलिसांनी वेळीच या अनधिकृत सावकारीवर कारवाई केली असती तर आज रोशन कुडे यांच्यावर किडनी विकण्याचा हा दुर्दैवी प्रसंग ओढवला नसता। राजकीय संबंध। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार कर्ज देणारा सावकार हा स्थानिक ब्रह्मपुरी भाजप शहर अध्यक्ष असून तो भाई या नावाने परिचित आहे। स्थानिक राजकारणातील कनेक्शनमुळेच या सावकारावर कारवाई होत नव्हती का, हा प्रश्न गंभीर आहे। आमदारांची भेट। शेतकऱ्याने आमदार विजय वडेट्टीवार यांचीही भेट घेतल्याचं सांगितलं, पण तरीही त्याला न्याय मिळाला नाही। यामुळेच सामान्य जनतेला वाटतं की कायदा फक्त सामान्य माणसासाठी आहे, पण राजकारणी आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकांना ते लागू होत नाहीत। विरोधी पक्षातील नेत्यांनी उदाहरणार्थ अंबादास दानवे, बाळा नांदगावकर यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे, पण मुख्य प्रश्न हा आहे, या प्रकरणातील दोषींवर कठोर आणि तात्काळ कारवाई कधी होणार? चंद्रपूरमधील ही घटना विकसित भारताच्या स्वप्नातील एक भयानक कटू सत्य आहे। ही गोष्ट दाखवते की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न किती भीषण आहेत आणि अनधिकृत सावकारीचे जाळे किती क्रूर आहेत। रोशन कुडे यांनी न्याय मिळाला नाही तर मंत्रालयापुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याची हृदय पिळवटून टाकणारी भूमिका घेतली आहे। याहून मोठा इशारा सरकारसाठी काय असू शकतो? या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने, विशेषतः कृषी विभागाने आणि गृह विभागाने कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे। फक्त गुन्हेगारांवर कारवाई करणे पुरेसे नाही, तर या अवैध सावकारीच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करणे आणि गरीब शेतकऱ्यांना त्वरित कर्जमुक्ती देणं आवश्यक आहे। तुम्हाला काय वाटतं? अनधिकृत सावकारांवर त्वरित कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल आणि या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळायला हवा असं वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा। तुमचा एक लाईक हा या शेतकऱ्याच्या संघर्षाला पाठिंबा देईल आणि अशाच गंभीर विषयांवरील सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।